नमस्कार. टिपिकल शीतल रेसिपीमध्ये स्वागत आहे सर्वांचे. आज आपण पाहणार आहेत चटपटीत कैरी मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहेत. इथे घेतलेले आहेत मी 4 कैऱ्या आहेत आणि गावरान कैऱ्या आहेत. ही छान स्वच्छ धुवून पुसून घेतल्यात. आता इथं आपल्याला कैरीचे छान उभे काप करून घ्यायचे आहेत आणि छान पातळ असे काप करायचे आहेत. आणि ज्यामध्ये कोय असते ना ती कोय काढून टाकायची आणि छान उभे काप करून घ्यायचे आहेत. अगदी सोप्या पद्धतीने चटपट कैरी मसाला बघूयात आपण. पाहू शकता पूर्ण कैऱ्या इथं मी परत एकदा स्वच्छ धुवून घेत आहे. इथे थोडंसं लसूण घेतलं आहे मी. 10 ते 12 पाकळ्या आहेत लसणाच्या. ते छान बारीक वाटून घेत आहे मी इथं खलबत्त्यामध्ये. पाहू शकता छान वाटून झालेलं आहे. इथं आता आपण तडका देणार आहे तर कैरी मसाल्यासाठी. इथं कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये तो आपण जो लसूण वाटून घेतलेला तो लसूण थोडासा नॉर्मल परतून घ्यायचा आहे. थोडंसं जिरं टाकलेलं आहे, स्किप झालं ते. आणि हळद आणि लाल मिर्च पावडर टाकलेली आहे. छान आता कैरीवरती टाकून मिक्स करून घ्यायचं आहे छान. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. चाट मसाला, धना पावडरसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. इथं मीठ टाकत आहे मी. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि उन्हाळ्यामध्ये छान कैरी मसाल्याचा आनंद घ्या. चटपटीत कैरी मसाला तर आपण पाहिलेला आहे. तर आता पाहूयात आपण हे तिखट होतो ना, मग मुलं नाही खात, मग त्यांच्यासाठी हा कैरी मसाला वेगळा बनवायचा आहे. ते पाहू शकता इथं आपण जे कैरीचे उभे काप करून घेतलेले आहेत तेच थोडेसे इथे मी शिल्लक ठेवलेले. त्यामध्ये अर्धा चम्मच लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. पाहू शकता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम आवडीने मुलं हे खातात. है ना, सगळ्यांचेच मुलं हे तिखट कैरी मसाला नाही खाऊ शकत. हे मुलांसाठी खास खूप टेस्टी लागतं. हे पण हे नक्की करून पहा तुम्ही. पाहू शकता किती तोंडाला पाणी सुटण्यासारखे चटपटीत कैरी मसाला तयार आहे. अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने आणि मुलांसाठी सुद्धा छान बिना तिखट कैरी मसाला बनवलेला आहे. ते सुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. पाहू शकता चटपटीत कैरी मसाला तयार आहे. खा आणि एन्जॉय करा.